इयत्ता 8वी विज्ञान विषयातील घर्षण फ्रिक्शन या पाठातील प्रश्न तर आपण आज अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न असा आहे, रिकाम्या जागा भरा। पहिला येथे एकमेकाशी संपर्कात असलेल्या पृष्ठभागावरील टिंबाटिंबाला विरोध करते, तर याला सापेक्ष गतीला विरोध करते, त्याचं उत्तर आहे। दुसरा आहे ते पृष्ठभागावरील टिंबाटिंबावर घर्षण अवलंबून असते, त्याचं उत्तर असं आहे स्वभावावरती अवलंबून असतं। तिसरा आहे सी, घर्षण टिंबाटिंबा निर्माण करते, त्याचं उत्तर आहे उष्णता निर्माण करते। डी आहे ते कॅरम बोर्डवर पावडर टाकल्याने घर्षण काय होते, टिंबाटिंबा होते तर कमी होते। शेवटचं आहे सरकते घर्षण हे घरंगळणाऱ्या घर्षणापेक्षा टिंबाटिंबा असते तर ते जास्त असते। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे, घरंगळणारे स्थिर आणि सरकणाऱ्या घर्षणामुळे निर्माण होणारी बले 4 विद्यार्थ्यांना उतरत्या क्रमाने मांडावे सांगितलेत, त्यांच्या मांडण्याखाली दिलेले आहेत, योग्य मांडणी निवडायची आहे। ए बी सी डी 4 मांडणे आहेत। पहिला आहे ते घरंगळणारे स्थिर सरकणारे, घरंगळणारे सरकते स्थिर, पुढचा आहे स्थिर सरकते घरंगळणारे, चौथा आहे ते सरकणारे स्थिर आणि घरंगळणारे। याचा जर सविस्तरपणे आपण विचार केला तर याचं उत्तर स्थिर घर्षणाचं जास्त असते, सरकणारे जरा कमी असते आणि घरंगळणारे सर्वात कमी आहे, म्हणून हे सी हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न असा आहे तिसरा, अलिदा तिच्या खेळण्यातील मोटार कोरड्या फरशीवरती, ओल्या फरशीवरती, वर्तमानपत्रावर आणि फरशीवर पसरवून ठेवलेल्या रुमालावर चालवित आहे। मोटार गाडीवर कार्य करणाऱ्या घर्षणाचे बल वेगवेगळ्या पृष्ठभागावर चढत्या क्रमाने लिहायचे आहे। तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेत, तर पहिले आहे ते ऑप्शन ओली फरशी, कोरडी फरशी, वर्तमानपत्र, टॉवेल। दुसरा आहे वर्तमानपत्र, टॉवेल, कोरडी फरशी, ओली फरशी। तिसरा आहे ते टॉवेल, वर्तमानपत्र, कोरडी फरशी, ओली फरशी। चौथा आहे ते ओली फरशी, कोरडी फरशी, टॉवेल आणि वर्तमानपत्र। या ठिकाणी या पृष्ठभागावरती चढत्या क्रमात लिहायचं आहे, त्यासाठी पहिल्यांदा ओली फरशीमध्ये कमी आहे, कोरडी फरशीमध्ये जास्त असते, वर्तमानपत्र जास्त असते आणि टॉवेलवरती घर्षण जास्त असल्यामुळं ए हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, समजा तुमचा लिहावयाचा बाक थोडा उतरता आहे, त्यावर ठेवलेले पुस्तक खाली सरकण्यास सुरुवात करते, त्यांच्यावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा दाखवायची आहे। इथं एक साधारणतः बेंच आहे असं समजायचं आहे, तर हे पुस्तक घसरालं आहे, तर घर्षण बल हे या दिशेने काम करते, गुरुत्वबल खालच्या दिशेने थेट खालच्या दिशेने काम करते, तर गुरुत्वबल हे खालच्या दिशेने, त्याचं उत्तर आहे घर्षण बल हे उताराच्या विरुद्ध म्हणजे वरील दिशेने काम करत असतं, ही 2 बले या ठिकाणी काम करत असतात। पाचवा प्रश्न असा आहे, फरशीवर तुमच्याकडून समजा साबणाचे पाणी असलेली बादली अपघाताने सांडली, तर त्यामुळे फरशीवरती चालणे तुम्हाला सोपे पडेल का कठीण आणि का? तर त्याचं उत्तर असं आहे, साबणाचे पाणी फरशीवर गुळगुळीत करते, त्यामुळे घर्षण बल कमी होते। आणि दुसरं असं आहे, घर्षण बल कमी झाले की पाय घसरतात आणि घसरण्याची शक्यता वाढते, परिणामी कमी घर्षणामुळे चालणे कठीण बनते, हे त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न असा आहे, तर खेळाडू खिळे असलेले शूज का वापरतात? शास्त्रीय कारण द्या सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातोय, तर याचं उत्तर असं आहे, घर्षण चांगले मिळते, त्या थांबणे, वळणे, धावणे सहज, या क्रिया सहज होतात। दुसरं त्याचं आहे पायांचे संरक्षण होते, म्हणजे खेळत असताना जोरदार हालचाल, दुखापत यामुळे यांचे पायांचे रक्षण होते। तिसरं आहे स्थिरता आणि आधार मिळते, म्हणजे पायाला शूज स्थिर आणि आधार देऊन चपळता आणि समतोलपणा ठेवता येतो, या कारणामुळेच खेळाडू खिळे असलेले शूज वापरतात। 7वा प्रश्न असा आहे, इक्बालला हलकी पेटी आणि सीमाला जड पेटी एकाच फरशीवरती ढकलावायचे आहे, कोणाला अधिक बल लावावे लागेल आणि का? तर त्याचं उत्तर असं आहे, जड पेटीचे वजन अधिक, म्हणून गुरुत्वबल वेट जास्त कार्य करते। दुसरं असं आहे, घर्षण बल हे वस्तूच्या वजनावरती अवलंबून असते। आणि तिसरं आहे, घर्षणावर मात करण्याकरता अधिक जोर लावावा लागतो, म्हणून सीमाला अधिक बल लावावे लागेल। नंतर पुढचा प्रश्न असा आहे 8वा, सरकते घर्षण हे स्थिर घर्षणापेक्षा कमी का असते? त्याचं उत्तर असं आहे, 1 नंबर, घटकांचे अडकणे कमी होते, स्थिर घर्षणामध्ये वस्तूच्या पृष्ठभागाचा अणू एकमेकांना घट्ट असतात, वस्तू सरकू लागली की ते अडकणे कमी होते। दुसरा मुद्दा असा आहे, कमी प्रतिकार निर्माण होतो, सरकत असताना संपर्क सतत तुटतो, तयार होतो, यामुळे प्रतिकार कमी होते।
आणि तिसरा असा आहे, तर वस्तू चालू लागल्यावर त्यामध्ये गती येऊन घर्षण स्मूथ होते, म्हणून सरकते घर्षण हे स्थिर घर्षणापेक्षा कमी असते. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा 9वा प्रश्न असा आहे, घर्षण हे मित्र व शत्रू असते हे दाखवणारे उदाहरण द्यायचं आहे. तर घर्षण हे मित्र आहे, त्याचे 4 उदाहरणं दिलेले आहेत, आणि घर्षण हे शत्रू पण आहे, याचे 3-4 उदाहरणं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र कसं आहे, तर चालताना आपण घसरत नाही, वाहने चालताना ब्रेक लागतात, त्यामुळे वाहन थांबू शकते, हे घर्षण आवश्यक आहे. वस्तू सहजपणे पकडता येते. चौथा, स्वयंपाक करताना भांड्याला झाकण वगैरे बसते, हे सगळे घर्षण मित्र असल्याची उदाहरणं आहेत. आणि शत्रू असल्याची किंवा हानी असल्याची उदाहरणं अशी आहेत, यंत्रांचे भाग दिसतात, पहिलं आहे बरोबर, इंधनाचा अपव्यय होतो, यंत्रे गरम होऊन नुकसान संभवते, आणि एखाद्या पृष्ठभागावरील घर्षणामुळे त्वचा पोळते किंवा भाजते, ही घर्षण शत्रू असण्याची उदाहरणं आहेत. पुढचा शेवटचा प्रश्न असा आहे, तर प्रवाही द्रवांच्या मध्ये हालचाल करणाऱ्या पदार्थांना विशिष्ट आकार का असतो, स्पष्टीकरण द्या. तर त्याचं उत्तर असं आहे, प्रवाही पदार्थ म्हणजे द्रव पदार्थ, म्हणजे हवा असेल, पाणी असेल इत्यादी, आणि विशिष्ट आकार म्हणजे सडपातळ, म्हणजे मासा असेल, पक्षी असेल, पाणबुडी असेल, यांना विशिष्ट आकार असतो इत्यादी. यामुळे काय होते, त्यांना आकार तसा का असतो, तर त्याचं कारण असं आहे, पाणी हवा यांचे प्रतिकार कमी होतो, एकदम बरोबर. दुसरं बी, कमी प्रतिकारामुळे वेग वाढवता येतो. सी, कमी प्रतिकारामुळे शक्तीची बचत होते, आणि एकूणच द्रवाचा प्रतिकार कमी व्हावा, गती वाढावी आणि ऊर्जेची बचत व्हावी, म्हणून प्रवाही द्रवांच्या मध्ये हालचाल करणाऱ्या पदार्थांना विशिष्ट आकार असतो. हे शास्त्रीय कारण द्यायला सुद्धा हा प्रश्न पडतोय. तर ही या पाठावरची प्रश्नोत्तरे आहेत. धन्यवाद.